गोंदिया जिल्ह्यातील सालेकास पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पुजारी टोला धरणावर काही तरुण फोटोशूट करत असताना 4 जणांनी मारहाण करत त्यांचा कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून पळून गेलेत। याबाबत तक्रार मिळाल्यानंतर सालेकासा पोलीस आणि गुन्हे शाखा पथकाने सदर गुन्ह्यातील 4 आरोपीस अवघ्या 24 तासात गोंदिया येथे कॅमेरा विकत असताना ताब्यात घेतले। त्यांची सखोल चौकशी केली असता गुन्ह्यात आणखी एक गुन्हेगार सोबत असल्याचं सांगून स्वतःचे आर्थिक फायदाकरिता गुन्हा केल्याचं सांगत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। फिर्यादी विक्की राधेलाल उके वय 25 राहणार वाजपेयी वार्ड गौतम नगर याचा फोटो शूटिंगचा व्यवसाय आहे आणि याच्यातला ह्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे मुख्य साहिल डोहे याने सुरेश ठावकर राहणार गोविंदपूर याचे ओळखीतून त्याच्याशी संपर्क केला आणि फोटोशूट करण्यासाठी त्याला बोलवलं। तो आपला मित्र फिर्यादी आपला मित्र यासिन शेख सोबत आला। तिथे त्याला त्याचे 2 मीटर त्याला साखरेटोला येता भेटले आणि ते नंतर कोटरा डॅम या ठिकाणी गेले। तिथं फोटोशूट झाला। तिथं अगोदर 3 लोक होते, असंच फोटोशूट झालं। नंतर हा जो साहिल डोहे त्यांचं पहिल्या 5 लोकांचं फोटोशूट झाल्यावर ते निघून गेले। नंतर साहिल डोहे त्या ठिकाणी थांबला, त्याचा फोटोशूट चालू असताना नंतर 3 अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि चेहऱ्याला बांधलं होतं, काठी घेऊन आले आणि त्यांनी साहिल डोहे त्याच्यानंतर फिर्यादी आणि त्यासोबत यासिन शेख यांना मारहाण करून फिर्यादी विक्की राधेलाल उके याच्याजवळचा निकॉन कंपनीचा कॅमेरा 80,000 रुपयाचा आणि साहिल डोहेजवळचा विवो कंपनीचा मोबाईल 10,000 रुपयाचा असा 90,000 रुपयाचा माल जबरीने हिसकावून नेला, अशी तक्रार पोलीस स्टेशन सालेकासाला प्राप्त झाली। गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन सालेकासाचे ठाणेदार भूषण बुराळे साहेब आणि त्यांचे सहकारी तसेच LCB करत असताना अशी माहिती मिळाली। त्याचा हर्ष वैद्य हा कॅमेरा जो या घटनेतला जो कॅमेरा आहे तो विकण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरून त्याला ताब्यात घेऊन व्हेरीफाय केला असता तो कॅमेरा जो आहे तो साहिल डोहे याच्या घरी मिळून आला आणि पूर्ण स्टोरी माहीत झाली की साहिल डोहे आणि त्याचे जे 4 मित्र होते मंगेश गणेश खडसे, हर्ष जितेंद्र वैद्य आणि हर्ष गेडाम आणि एक 4था विधी संघर्षित बालक या 5ही लोकांनी कट केला आणि ही घटना करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी ती घटना घडवून आणली। त्यामुळे आता ह्या गुन्ह्यामध्ये आता सध्या 4 आरोपी अटक केलेले आहे। 5वा जो आरोपी आहे तो विधी संघर्षित बालक आहे, त्याला लगेच ताब्यात घेऊन कारवाई करणार आहे। या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी असल्यामुळं दरोड्याचा गुन्हा असं 395 आणि 120B भादवी याचा कलम वाढविण्यात आला आहे आणि आता आज PCR घेऊन पुढील तपास करत आहोत।